लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिकात आज सत्ता ठरणार. नाशिक महापालिकेत शिवसेनेला भाजपसोबत घेण्यासंदर्भात सस्पेन्स कायम. भाजपच्या नगरसेवकांना गटनेत्यांकडून व्हीप जारी, तर अंतिम क्षणी भाजप शिवसेनेची युती होणार का याकडेही लक्ष. चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला. काँग्रेसचाच महापौर होणार. धानोरकर यांच्या गटाकडून आता महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा उपमहापौर पदासाठी अर्ज. चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलावार यांना उमेदवारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून परिपत्रक जारी. ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार. मातोश्रीवरील बैठकीत निर्णय. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न. काँग्रेसच्या भूमिकेकडे आता लक्ष. मुंबईचा महापौर भाजपचा असून उपमहापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार. उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा, तर कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत. राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. अजित पवारांच्या विमानात काय झालं आणि कसं घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन. बैठकीनंतर रोहित पवारांचं सूचक विधान, तर रोहित पवार विमानातली कोणती माहिती उघड करणार याकडे आता लक्ष. अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी वाढल्या. विद्या प्रतिष्ठानमध्ये अजितदादांचं स्मारक तयार करण्याच्या संदर्भात बैठक, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीला मत म्हणजेच अजितदादांना खरी श्रद्धांजली. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंकडून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन. तर अजित पवारांच्या निधनाला 10 दिवस पूर्ण झालेले नसताना सुद्धा पुणे पालिकेत कार्यक्रमांचं आयोजन. 15 तारखेला पुणे मनपाचा वर्धापन दिन सोहळा. पालिकेच्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका. हॉटेल बीट्स लिलाव प्रकरणामध्ये संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राज्य सरकारकडून चौकशी समितीमध्ये बदल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती, तर जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये केलेल्या नियुक्त्या थांबवल्या. अंतर्गत गोंधळामुळे 24 तासात या नियुक्त्या थांबवण्यात आल्याची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी आता आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग. जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेणार. वाहतूक कोंडीसाठी एसओपी तयार करण्याचेही निर्देश. पुणे विद्यापीठाचा कुंभमेळा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट मार्क्स देण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध. हवेची गुणवत्ता सुधारा अन्यथा दंड भरा. केडीएमसीचा कडक इशारा. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मेट्रो बिल्डर्स आणि कंत्राटदारांना केडीएमसीची नोटीस. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव हार्बरची लोकल सेवा 3 महिने बंद राहणार. वांद्रे खार दरम्यान जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार. अमेरिकेच्या भूमिकेचा क्रिप्टो बाजाराला धक्का. बिटकॉइन कोसळला. एकाच दिवसात 8% घसरण, तर वर्षभरात 20% घसरण. बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती. बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.